नागपुर के कोराड़ी इलाके में मंगलवार देर रात एक सनसनीखेज हत्या की वारदात से इलाके में दहशत फैल गई। डोमिनोज के पास 27 वर्षीय युवक की धारदार हथियारों से हमला कर हत्या कर दी गई। मृतक की पहचान शुभम राजेश बासरी के रूप में हुई है, जो कि कोराड़ी के श्री कृष्ण धाम झोपड़पट्टी क्षेत्र का निवासी था। पुलिस के अनुसार हत्या के पीछे पुरानी रंजिश की आशंका जताई जा रही है। बताया जा रहा है कि कुछ हमलावरों ने शुभम को रास्ते में घेर कर उस पर धारदार हथियारों से ताबड़तोड़ हमला किया और वारदात के बाद मौके से फरार हो गए। गंभीर रूप से घायल शुभम की मौत मौके पर ही हो गई। घटना की सूचना मिलते ही कोराडी पुलिस मौके पर पहुंची और पंचनामा कर शव को पोस्टमार्टम के लिए भेज दिया। आरोपियों की तलाश के लिए पुलिस की विशेष टीमें गठित की गई। इस मामले में पुलिस ने 2 संदिग्धों को हिरासत में लिया और उनसे गहन पूछताछ जारी है। हत्या के पीछे की असली वजह जानने के लिए आगे की जांच की जा रही है। रात्री 2 वाजता सुमारास माहिती मिळाली की भरत फर्निचर या ठिकाणी एका इसमाला मारहाण झाली आहे। त्यावरून त्या ठिकाणी तात्काळ गेलो असता त्या ठिकाणी एक इसम जखमी अवस्थेत पडलेला होता। त्याला पुढील उपचाराकरिता नवा हॉस्पिटल येथे पाठविण्यात आले। तर त्या ठिकाणी डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केलेले आहे। सदर गुन्ह्याचा तपास चालू केला असता या घटनेमध्ये माहिती पडली की यातील मृतक आणि त्याचा मित्र अतुल असे दोघ जण घरून पान ठेल्यावर सिगारेट पिण्यासाठी गेले होते। त्या ठिकाणी अतुल याचा झोडापे नावाच्या मुलाला पायाचा धक्का लागला, त्यावरून त्यांच्या बाचाबाची झाली। ज्यावेळेस बाचाबाची झाली त्यावेळेस मृतक याच्यासोबत बाचाबाची झाली। त्यावरून त्यांनी आपसात बाचाबाची झाल्याने यातील जे आरोपी होते हे त्या ठिकाणावरून निघून गेले आणि शुभम व अतुल हे पांढऱ्या बाजूस उभे होते। काही वेळानंतर शुभम आणि अतुल हे घरी जात असताना समोरून जोडापे व त्याचे साथीदार हे त्याच्या ठिकाणी आले। त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी शुभमला मारहाण केली। त्याच्यामध्ये शुभम गंभीर जखमी झाला। या घटनेमध्ये 4 संशयित आरोपी आपण ताब्यात घेतलेले आहेत। घटनास्थळाला माननीय जॉईंट सीपी सर, डीसीपी साहेब, क्राईम डीसीपी सर व इतर वरिष्ठ अधिकारी सुद्धा तात्काळ आलेले होते। त्यामध्ये एक विधी संघर्षग्रस्त बालक आहे, त्यांचा समावेश आहे। शुभम राजेंद्र बेसने राहणार श्रीकृष्ण धाम याच्यामध्ये चाकू, लाठी याचा वापर करण्यात आलेला आहे।